दोन्ही हात गुडघ्यांवरती, पूर्ण शरीर एकदम शिथिल. एक ओंकार. त्यासाठी श्वास सोडून देऊया. दीर्घ खोलवर श्वास भरून घेऊया. हस्तमार्ग, दोन्ही हाताच्या तळव्यांचा घर्षण, निर्माण झालेली भूक डोळ्याभोवतीच्या स्नायूंना. सावकाश पापण्यांची उघडझाप. सावकाश डोळे उघडायचे. तरी सॉरी. आपण काल सांख्य दर्शनाप्रमाणे कैवल्याचं स्वरूप आपण बघत होतो. त्याच्यामध्ये आपण तीन दुःख बघितले. त्रिताप, आदिदैविक, आदिभौतिक दुःख आणि आध्यात्मिक दुःख. आता दुःखाचा आपण का विचार करतो, कारण त्यांनी म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, त्रिविध दुःख अत्यंत निवृत्ती अत्यंत पुरुष. तर तीन हे प्रकारचे दुःख आहेत, तर त्याची अत्यंत निवृत्ती म्हणजे काय, की कायमस्वरूपी या दुःखांपासून तुम्हाला जर मुक्ती मिळाली तर तोच परमपुरुषार्थ म्हणजे काय, तर कैवल्य आहे, असं त्यांनी म्हटलंय. तर हे तीन दुःख, दैविक दुःख म्हणजे वादळ वीज पडणं किंवा दुष्काळ वगैरे याच्यापासून झालेलं. भौतिक म्हणजे सर्पदंश, विंचूदंश किंवा प्राण्यांपासून होणारी दुःख. आध्यात्मिक म्हणजे स्वतःपासून, म्हणजे ताप, डोकेदुखी किंवा जी शारीरिक आणि मानसिक दुःख आहे, तर ती लोभ, क्रोध, मोह इत्यादींपासून होणारी जी दुःख आहेत, तर त्याला त्यांनी आध्यात्मिक दुःख म्हटलंय. हे आपण बघितलं. हं? आता त्यांनी दोन तत्व सांगितलेली आहेत, पुरुष आणि प्रकृती. बरोबर. आपण पुरुष ते बघितलं, तो नित्य आहे, म्हणजे केवल आहे, चैतन्य स्वरूप आहे, चेतन तत्व आहे, नित्य आहे, स्वतंत्र आहे, स्वयंवेद्य, की ज्याचं ज्ञान दुसऱ्या कोणत्याही गोष्टींनी होत नाही, आणि ज्याला मन आणि इंद्रियांद्वारेही त्याला जाणता येणं शक्य नाही, वाणीद्वारे आपण त्याचं वर्णन करू शकत नाही, असं तो शुद्ध आहे, निर्गुण आहे वगैरे, त्याचे सगळे गुण बघितले. आणि प्रकृती याच्या अगदी उलट, ही म्हणजे पुरुषाच्या व्यतिरिक्त इतर जी काही आपल्याला सृष्टीमध्ये, विश्वामध्ये जी काही उत्पत्ती झालेली आहे, सर्व पदार्थांचं उत्पत्ती स्थान आहे, आणि ते मूल तत्व आहे. सगळी जी तत्व आहे त्याचं मूल तत्व आहे, म्हणून तिला प्रधान असं म्हटलं जातं. आणि ती जड आणि अचेतन तत्व आहे, ती ज्ञानाचा विषय होते, पण तिच्याकडे ज्ञातृत्व नाही. आणि आता प्रकृती आपण बघितली, तीन गुणांची मिळून बनलेली आहे, सत्व, रज आणि तम. त्याचे आपण गुण काल बघत होतो. सत्व, त्याचा गुण आहे हलकेपणा, प्रकाश, ज्ञानमूलक, सुखात्मक. रज, क्रियात्मक, दुःखात्मक. तम, आलस्य, जडपणा, निरुत्साह आणि मोहात्मक. आपण काल इथपर्यंत आलो होतो. पुरुष वगळता इतर सर्व अन्य पदार्थ पृथ्वीपासून उत्पन्न झाले आहेत. सांख्य दर्शनामध्ये प्रकृती जरी अचेतन मानली गेली, तरी ती पुरुषाच्या मुक्तीसाठी प्रवृत्त होते, व त्याच्या दर्शनासाठी प्रकृतीपासून महत, अहंकार, पंचतन्मात्रा इत्यादी सर्व सृष्टीची निर्मिती होते. आता याच्यामध्ये तुम्हाला तो पंचमहाभूताचा म्हणजे सृष्टीच्या निर्मितीचा चार्ट सगळ्यांना माहिती आहे का? सृष्टीच्या निर्मिती कशी झाली त्याचा चार्ट आहे तो. हं? म्हणजे कशापासून काय निर्माण होतं वगैरे वगैरे. पृथ्वीपासून काय निर्माण होतं सांगा बरं. हं? पृथ्वीपासून कशाची निर्मिती होते. ओके, ठीक आहे. आपण नाहीतर आपला त्याच्यातच वेळ जाईल. पण थोडक्यामध्ये हा चार्ट तुम्हाला माहित हवा, की प्रकृतीपासून महत किंवा बुद्धीची निर्मिती होते, आणि मग अहंकार त्याच्यातून सात्विक, राजस आणि तमस, किंवा त्याला आणि मग त्याच्यामध्ये राजस गुण आहे, तर तो जातो सात्विकाकडे, आणि सजीव सृष्टीची निर्मिती होते, कारण राजस गुण काय आहे, क्रियात्मक आहे, बरोबर आहे की नाही.
राजस गुण क्रियात्मक आहे. सत्व आणि तम आहे का क्रियात्मक? नाहीये. सत्व गुणाला जर काही कार्य करायचं असेल तर त्याला रजोगुणची आवश्यकता असते. आणि म्हणून रजोगुण सत्वगुणाबरोबर आपण काय म्हणूया की त्याची कंबाईन होतो, त्याच्या बरोबर जातो आणि सजीव सृष्टीची निर्मिती होते. आणि रजस गुण ज्या वेळेला तमस गुणाबरोबर जातो त्यावेळेला निर्जीव सृष्टीची निर्मिती होते. आता निर्जीव सृष्टीमध्ये काय काय येतं? 5 तन्मात्र, पंचमहाभूत आपण जी म्हणतो नंतर तयार होतात ती. तर 5 तन्मात्र कुठले कुठले आहेत कोण सांगेल? 5 तन्मात्र कुठले आहेत? आहात का? माझा आवाज ऐकू येतोय ना? 5 तन्मात्र कोणते आहेत? 5 तन्मात्र कोणते आहेत? मला वाटतं हे आपलं आधी पहिल्या याला पण झालं असणार आहे तुमचं. 5 तन्मात्र कोणते आहेत? सर माझं ऐकू येत आहे ना सगळ्यांना? हो येत आहे ना. हो मॅम. बरं बरं ठीक आहे, कारण मला इथे स्क्रीनवर दुसरं काही दिसत नाहीये. ठीक आहे. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे सगळ्यांना माहित आहे. हा, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 तन्मात्र आहे, म्हणजे सूक्ष्म प्रमाणात आहे म्हणून त्यांना तन्मात्र म्हटलेलं आहे. शब्दाचं महाभूत काय आहे? आकाश. आकाश. हा, स्पर्शाचं महाभूत काय आहे? स्पर्श. स्पर्शाची भावना कशामुळे होते? वायू. हम्म, वायू. त्याच्यानंतर रूप. रूपाचं महाभूत काय आहे? रूप. तेजस. अग्नी. हा, अग्नी किंवा आता इथे आपल्याला तेजस हा शब्द म्हटलेला. रस. रसाचं महाभूत काय आहे? जल. 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 गंधाचं महाभूत काय आहे? पृथ्वी. पृथ्वी. हम्म, हो. त्याच्यानंतर आता हे आपण निर्जीव सृष्टी बघितली. हा, आता सजीव सृष्टी कशी निर्माण होते? तर सजीव सृष्टीमध्ये 5 ज्ञानेंद्रिय असतात, 5 कर्मेंद्रिय असतात आणि मनस असतात. बरोबर? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन. बरोबर? आलं लक्षात? मग आता 5 हो मॅम. ज्ञानेंद्रिय, मन एकच झालं. मग त्याच्यानंतर हम्म. 5 ज्ञानेंद्रिय कोणती असणार आहेत? श्रोत्र. डोळ. हा. हा, बरोबर. ते त्याची आता ही संस्कृत मधली नाव आहेत. ही श्रोत्र हा. म्हणजे कानाने ऐकतो. श्रोत्र, त्वक, चक्षुष, रसना आणि घ्राण. हम्म, हो. म्हणजे ही 5 ज्ञानेंद्रिय झाली. हम्म. आणि त्याच्यानंतर 5 कर्मेंद्रिय, वाक, पाद, पाणी, पायू आणि उपस्थ. आता हे आपण विस्ताराने, मी आता हे थोडक्यात सांगते कारण आपण सांख्यदर्शनचा अभ्यास करणार आहोत, त्याच्यामध्ये हे येणारच आहे पुन्हा. पण हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण आपण योगाचा अभ्यास करतो आहोत. आणि योगाचं आपण सांख्यांचं तत्वज्ञान म्हणजे त्याच्यावरच आधारित आहे. त्यामुळे सांख्यांची जे हे महत्वाचं जे आहे की सृष्टीची कशी निर्मिती झाली, कोणती कोणती तत्व आहेत, तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हं, कारण याच्यावरच आता पुढचे काही शब्द येणार आहेत तर ते आपल्याला कळत जाणार आहेत. आता आपण इथे बघूया की पृथ्वी म्हणजे सांख्यदर्शनाप्रमाणे पृथ्वी जरी स्वतः अचेतन मानली गेली तरी सुद्धा ती पुरुषाच्या मुक्तीसाठी प्रवृत्त होते. हा, म्हणजे ती अचेतन मानती, तिच्याकडे तिच्यामध्ये काही हालचाल म्हणजे ती चैतन्य तिच्यामध्ये नाहीये, पण तरी सुद्धा ती प्रवृत्त होते की पुरुषाला मुक्ती मिळवून द्यावी. ऍक्च्युली पुरुषाला मुक्ती मिळते की नाही हे आपण नंतर बघणार आहोत. हा, पण पुरुषाच्या मुक्तीसाठी ती प्रवृत्त होते आणि त्याच्या दर्शनासाठी प्रकृतीपासून महत, अहंकार आणि पंचतन्मात्रा इत्यादी सर्व सृष्टीची रचना होते. आता जो पण आपण जे बघितलं तर ही सगळी सृष्टीची रचना ही त्याच्यासाठी होते. मग प्रकृती पुरुषाच्या भोग आणि अपवर्गासाठी, म्हणजे प्रकृतीला पुरुषासाठी भोग पाहिजे असतो आणि अपवर्ग या 2 गोष्टी साध्य करून घ्यायच्या असतात.
आणि त्याच्यासाठी स्वतःच ती धर्म अधर्म अज्ञान वैराग्य अवैराग्य ऐश्वर्य आणि अनैश्वर्य या 7 प्रकारच्या भावात्मक रूपांनी स्वतःला बंधनात टाकते. आता हे प्रत्येक गोष्ट डिस्क्राईब करणं आता इथे आपल्याला शक्य नाहीये, पण ही नावं तुम्ही लक्षात ठेवा. हे 7 प्रकारच्या याच्यानी आपल्याला ती अं स्वतःला बंधनामध्ये टाकते. मग त्याच्यानंतर ती स्वतःच ज्ञानात्मक रूपाने स्वतःला सांसारिक बंधनातून सोडवून पुरुषासाठी भोग आणि अपवर्गाचे संपादन करते. आता त्याला ते उदाहरण काय देतात, की जसं गायीपासून उत्पन्न होणारं निर्जीव दूध, गायीपासून होणारं दूध हे चेतन असतं का? निर्जीव असतं ना दूध. पण तरी सुद्धा ते चेतन पाडसाच्या वृद्धीसाठी प्रवृत्त होते. म्हणजे जे पाडस असतं गाईचं जे बछड असतं, तर त्याची वृद्धी मात्र या निर्जीव दुधापासून होते. हो की नाही? त्याचप्रमाणे आता त्यांनी त्याचं उदाहरण का घेतलंय, तर त्याचप्रमाणे निर्जीव प्रकृती, बरोबर, निर्जीव दूध म्हटलेलं आहे की नाही, तसं इथे निर्जीव प्रकृती चेतन पुरुषाच्या मुक्तीसाठी प्रवृत्त होते. कारण का इथे आपण काय म्हटलंय, की प्रकृती अचेतन आहे. मग प्रकृती ही अचेतन आहे, तर चेतन ज्याच्या ठिकाणी चैतन्य आहे अशा पुरुषाच्या भोग आणि अपवर्गासाठी ती काय कसं काय काम करणार. तर त्यांनी त्याला उदाहरण दिलंय, की जसं गाईचं दूध असतं तर ते दूध निर्जीव असतं, पण तरी सुद्धा त्या पाडसाची वृद्धी होते की नाही, त्याची पुष्टी होते की नाही. तसंच इथे प्रकृती जरी निर्जीव असली तरी ती पुरुषाच्या मुक्तीसाठी ती प्रवृत्त होते, असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे बंधनामधून तिला मुक्त करायचं असं त्याच्यासाठी त्यांनी भोग आणि अपवर्ग हे शब्द वापरलेले आहेत. आता याच्यामध्ये पुढे काय म्हटलेलं आहे, की वस्तुतः पुरुष हा कायम मुक्तच असतो. तो केवळ म्हणजे एकटा असतो, तो मुक्त असतो आणि तो कधीही बंधनात अडकत नाही. आता याच्यामध्ये खूप विरोधाभास दिसून येईल तुम्हाला, आधीचं स्टेटमेंट आणि आताचं स्टेटमेंट, की म्हणजे पुरुषाला मुक्ती मिळवून देण्यासाठी, पुरुषाला भोग आणि अपवर्ग मिळवून देण्यासाठी प्रकृती प्रवृत्त होते असं आपण आधी म्हटलेलं आहे. त्याचंही त्यांनी कारण पुढे नंतर दिलेलं आहे. पण इथे ऍक्च्युली विचार केला तर काय आहे, की तो पुरुष तर एकाकी आहे, तो केवल आहे, त्याला तो असंग आहे, असं सगळं त्याचं वर्णन केलेलं आहे. तो कधीच बंधनामध्ये अडकत नाही. पण मग हे घडतं कसं, तर त्यांनी काय म्हटलंय, की ज्याप्रमाणे एखाद्या स्फटिकाच्या मागे, म्हणजे एखादा लोलक आहे किंवा एखादा स्फटिक आहे, ट्रान्सपरंट आहे, त्याच्या मागे जर आपण लाल रंगाचं फूल ठेवलं तर ते स्फटिकही लाल रंगाचं भासतं. बरोबर, एखाद्या ट्रान्सपरंट गोष्टीच्या मागे आपण ज्या रंगाची वस्तू ठेवू ते रंग त्या स्फटिकाचा आपल्याला दिसतो, पण ऍक्च्युली ते ट्रान्सपरंट असतं, त्याच्यात कुठलाही रंग नाहीये. हा, त्याचप्रमाणे पुरुष वस्तुतः मुक्त असूनही बंधनात असल्यासारखा भासतो. म्हणजे तो मुक्त आहे, पण हे जसं उदाहरण त्यांनी सांगितलंय तसंच तो वाटतं की बंधनात आहे, पण तो ऍक्च्युली बंधनामध्ये नसतो, असं त्यांचं म्हणणं आहे. हं? आता तत्वाभ्यासाने म्हणजे तत्वाचा अभ्यास केल्यावर आता कुठली ती 25 तत्व आहेत, म्हणजे आता आपण जी काही मगाशी बघितली, पंचमहाभूत पंचतंत्र तन्मात्र वगैरे सगळी बघितली, तर ह्या 25 तत्वांचा अभ्यास केल्यानंतर स्वामित्व विषयक भावना विरहित शुद्ध ज्ञान उत्पन्न होते. म्हणजे हे ज्ञान जे आहे तत्वाचं ज्ञान, ते शुद्ध म्हणजे जे अगदी चांगलं जे ज्ञान आहे, शुद्ध ज्ञान हे उत्पन्न होतं. कसं काय ज्ञान होतं तुम्हाला, हे सृष्टीची निर्मिती कशी झाली, ही तत्व कशी आहेत, काय आहेत, हे सगळ्याचा अभ्यास तुम्ही नीट केला तर तुम्हाला हे ज्ञान मिळतं. तर काय ज्ञान मिळतं, मी म्हणजे पुरुष हा क्रियाकलाप करणारा नाही, म्हणजे या क्रिया घडवून आणणारा पुरुष नाही, परंतु इंद्रिय इत्यादी क्रिया करतात. इंद्रिय आहेत तर त्या क्रिया घडवून आणतात. माझं संसारामध्ये काही नाही इत्यादी स्वरूपाचे ते ज्ञान असतं. म्हणजे कुठल्या स्वरूपाचं ज्ञान मिळतं, तर अशा स्वरूपाचं ज्ञान हे प्राप्त होतं. ज्या पुरुषाला विवेक ज्ञान झालेले आहे तो विचार करतो की, म्हणजे ज्याला पुरुष म्हणजे हे जे विवेकाचं ज्ञान मिळालंय, तत्वांचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर त्याला जे ज्ञान मिळालंय तर ते कशा स्वरूपाचं असतं, तो काय विचार करतो, तर प्रकृतीला माझ्याद्वारे पाहिले गेले आहे. म्हणजे प्रकृतीला म्हणजे मी बघतो असं नाही, माझ्याद्वारे पाहिलं गेलं आहे. ऍक्च्युली तो केवल आहे, निसंग, सगळं वेगळं आहे, पण तरी सुद्धा हे त्याला असं ज्ञान होतं.
आणि तो प्रकृतीपासून निवृत्त होतो. म्हणजे अंतिम ज्ञान काय होतं, की माझ्याद्वारे तिला पाहिलं गेलंय आणि तो प्रकृतीपासून वेगळा होतो. आणि मग त्यावेळेला प्रकृती काय विचार करते, की मी पुरुषाद्वारे पाहिले गेले आहे. ह आणि आता मला पुढे काहीही प्रयोजन राहत नाही. म्हणजे की आता मला पुढे म्हणजे भोग आणि भोग झाला, वेगळं अपवर्ग झाला, मग आता पुढे काय करायचं काय राहिलेलं नाहीये, अशा प्रकारचं ज्ञान हे त्यांना होतं. आणि आपण बघतो की याच्यामध्ये ज्ञानाने आपल्याला माझा आवाज ऐकू येतोय का? हो मॅडम. नाही, कारण इथे मला थोडस हे मधून मधून जातंय असं दिसतंय, वाटतंय नेटवर्क. ओके, ठीक आहे. हा, तर मग तिला असं वाटतं की माझं काही प्रयोजन राहिलेलं नाहीये, आता पुरुषांनी तर मला बघितलेलं आहे. मग हे आपण बघतो सांख्य हे ज्ञानावरती अवलंबून आहे. म्हणजे शुद्ध ज्ञान होतं, प्रकृती आणि पुरुष वेगळे आहेत वगैरे, म्हणजे अशा प्रकारचं ज्ञान हे इथे आहे. म्हणजे पुरुषाला काय वाटतं, की आता मी माझ्याद्वारे प्रकृतीला पाहिलं गेलेलं आहे आणि मग तो प्रकृतीपासून वेगळा होतो. आणि प्रकृती विचार करते की मी पुरुषाद्वारे पाहिले गेले, आता मी असण्याचं काही माझं प्रयोजन नाहीये. अशा प्रकारचं ज्ञान होत असतं. प्रकृती आणि पुरुष यांच्या विवेक ज्ञानानंतर नवीन सुख दुःख उत्पन्न होत नाही. म्हणजे आता हे ज्ञान जर झालं तर त्याच्यानंतर काय होतं, तर नवीन सुखाची किंवा नवीन दुःखाची निर्मिती काही होत नाही. हम्म परंतु पूर्वी उत्पन्न झालेले संस्कार जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत पुरुष जीवित राहतो. म्हणजे हे ते मोक्षाचं स्वरूप तुमचं कसं काय आहे, की आता ठीक आहे तुम्हाला नॉलेज झालं, हे केवल पण आहे, पुरुषाचं काय आहे ते कळलेलं आहे. ऍक्च्युली पुरुष हा केवलच असतो, तो एकटाच असतो. हा, आता हे सगळं नॉलेज तुम्हाला आलेलं आहे, ज्ञान झालेलं आहे. पण नवीन सुखदुःखाची, आपण जसं जैन धर्मामध्ये बघितलं निर्जरा आणि संवर, हो की नाही, तर नवीन सुखदुःख उत्पन्न होत नाहीयेत. पण पूर्वी उत्पन्न झालेले संस्कार आहेत तेच काय, मग ते जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत पुरुष जीवित राहतो. म्हणजे तुम्हाला एकदा मोक्ष कैवल्याची प्राप्ती झालीये, ज्ञान तुम्हाला झालेलं आहे, प्रकृती आणि पुरुषाचं वेगळे पण तुम्हाला कळलेलं आहे. पण नवीन त्याच्यानंतरचं जे आयुष्य आहे ते कसं आहे, तर तुमचे नवीन सुखदुःख उत्पन्न होत नाहीये. पण आधी जे उत्पन्न झालेले संस्कार आहेत तर ते नष्ट होईपर्यंत तो पुरुष जीवित राहतो. हा, मग त्याला त्यांनी उदाहरण कसं दिलेलं आहे, तर ज्याप्रमाणे कुंभाराने फिरवलेले चाक, म्हणजे आता हे बघा, आपण कुंभार कसं मडकं बनवतो, तो मातीचा गोळा त्या चाकावरती ठेवतो, मध्यभागी आधी ते चाक गोल गोल फिरवतो आणि तो मध्ये गोळा ठेवतो, पुन्हा मध्ये मध्ये काडी टाकून ते गोल गोल फिरवतो, मातीला आकार देतो. आणि जरी त्यांनी ते मडकं अलगद त्यांनी तो मातीचं उचलून बाजूला ठेवतो, हा, पण मग ते चाक आपोआप थांबतं का? तुमचं मडकं त्यांनी बनवलेलं बाजूला ठेवल्यावरती थांबतं का? ते थांबतं का? नाही. नाही थांबत. ते स्वतःहून फिरतच राहतं की नाही थोडा वेळ तरी, आणि मग थोड्या वेळाने ते फिरवायचं थांबतं, हो की नाही. तसंच त्यांनी ते उदाहरण दिलंय की जसं कुंभाराने फिरवलेलं चाक फिरवणं थांबल्यावरही काही काळ ते स्वतःहून फिरत राहतं आणि मग काही काळाने ते फिरायचं थांबतं. हा, तसंच हे जे विवेक ज्ञान प्राप्त झालेलं आहे की पुरुष आणि प्रकृतीचं हे जे वेगळेपण तुम्हाला कळलेलं आहे, तर त्याच्यानंतर सुद्धा पूर्वसंस्कारामुळे, म्हणजे तुमच्यामध्ये आधी मागच्या जन्मांचे जे काही संस्कार आधीचे पूर्वीचे आहेत, तर त्याच्यामुळे काय होतं, की तो पुरुष आहे, तो मुक्त पुरुष काही काळ जीवित राहतो. आणि त्यालाच त्यांनी जीवनमुक्ती असं म्हटलेलं आहे, की तुम्ही आधी कैवल्य प्राप्ती झालेली आहे पण पूर्वसंस्कारामुळे तुम्ही काही काळ जिवंत राहता, ती जीवनमुक्ती. आणि आता ते जे संस्कार आहे तेही तुमचे पूर्ण होऊन झालेले आहेत. मग ते नष्ट झाल्यावर तो विदेह मुक्त प्राप्त करतो, विदेह मुक्ती प्राप्त करतो. हे कळलं? हे कळलं आहे का? हो. हो. हम्म कोण सांगेल मला थोडक्यात, पुरुष कसा आहे? पुरुष कसा आहे? पुरुष हा चैतन्ययुक्त आहे. चैतन्ययुक्त आहे. आणि काय?
त्याची 4-5 तरी तुम्हाला हे माहिती पाहिजे. हा, त्याची विशेषण. आता कैवल्य म्हटलंय का, त्याचं केवल एकटेपण आहे म्हणून. बरोबर, तो एकटाच आहे ना, केवल आहे, एकटा आहे, एकद्वितीय, म्हणजे त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाहीये, आणि म्हणून त्याला कैवल्य अवस्था म्हटलेलं आहे. हो की नाही? हो. हा. पुरुष मुक्तच असतो, वस्तुतः पुरुष मुक्तच आहे हम्म. त्यानुसार. आणि पुरुष अनेक आहेत, संख्यानुसार पुरुष अनेक आहेत. हा. आणि मग जसे हम्म. जन्म मृत्यू वेगवेगळे आहेत, स्वभाव वेगवेगळे आहेत. हम्म. आणि मग प्रकृतीचं काय सांगाल? प्रकृती प्रकृतीपासून इतर तत्व निर्माण होतात. आणि प्रकृती ही जड आहे, हं. अचेतन आहे, आणि हं. सर्व पदार्थांची ती उत्पत्ती स्थान आहे. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं, ती काय त्रिगुणात्मक आहे. त्रिगुणात्मक आहे. हो. कारण ती त्रिगुणात्मक आहे म्हणून तर तिच्यापासून ती सृष्टीची निर्मिती होते ना, 3 गुणांची मिळून सगळं सजीव आणि निर्जीव सृष्टी बनत असते की नाही? हो. हो. आणि निर्जीव प्रकृती ही चेतन पुरुषाच्या मुक्तीसाठी प्रवृत्त होते. त्याला भोग आणि अपवर्ग देण्यासाठी. बरोबर. हो. हे हो. 2 हो. शब्द लक्षात ठेवायचे, भोग हा. आणि अपवर्ग अपवर्ग. देण्यासाठी. हा. आणि मग हा. काय काय होतं मग? मग ती काय करते, तर मग ती व प्रकृती त्याला भोग आणि अपवर्ग द्यायचा आहे, तर त्याला मग ती स्वतःला बंधनात टाकते. जे 7 मी सांगितले की नाही मगाशी, ती 7 प्रकारचे जी हे सांगितले काय, धर्म, अधर्म, अज्ञान, वैराग्य, अवैराग्य, ऐश्वर्य आणि अनैश्वर्य, हे जे 7 प्रकारच्या भावात्मक रूपाने ती स्वतःला बंधनामध्ये टाकते. हम्म. हा. आणि मग त्याच्यानंतर मग काय होतं? मग त्याला उदाहरण काय दिलंय, मग ती त्या बंधनात टाकते, आणि आता बंधनात तर टाकलंय, आणि मग पुन्हा ज्ञानात्मक रूपाने म्हणजे स्वतःला त्या बंधनामधून सोडवून पण घेते. बरोबर, स्वतःला बंधनात पण टाकते, आणि ज्ञानाने अपवर्ग इथे कशाने मिळणार आहे तुम्हाला? ज्ञानाने मिळणार आहे ना, हो की हो. नाही? मग ती हो. स्वतःच ज्ञानात्मक रूपाने स्वतःला या सांसारिक बंधन आहे तर त्याच्यातून सोडवून घेते, आणि पुरुषाला भोग आणि अपवर्ग त्याला मिळवून देते. बरोबर, अशा स्वरूपामध्ये ते आहे. म्हणजे आधी बंधनात टाकते, आणि परत ज्ञानात्मक रूपाने ती त्याच्यापासून पुन्हा त्याला भोग आणि अपवर्ग मिळवून पण देते. हो की नाही? आणि मग त्याला उदाहरण काय दिलंय त्यांनी? गाईचं हा. काय? गाईच्या दुधाचं उदाहरण दिलंय. हा, कसं? की गाईचं दूध कसं असतं की अ, निर्जीव आहे, पण ते त्या वासराला अ, वासराची त्याच्यामुळे ती अ, वासराला पाजलं जातं, आणि ते वासरासाठी अ, हितकर आहे. हा, पण मग ते वासरू कसं आहे? निर्जीव आहे का? नाही, वासरू सजीव चेत आहे. हा, चेतन आहे. बरोबर. चेतन आहे. म्हणजे हम्म. हा, म्हणजे ते जरी दूध अचेतन असलं तरी हम्म. वासरू चेतन आहे, आणि त्या अचेतन दुधामुळे ते वासराची पुष्टी होते. मग इथे अचेतन दूध ते कोणाला म्हटलेलं आहे? प्रकृतीला. प्रकृतीला. आणि ते उदाहरण त्यांनी ते दिलेलं आहे की मग ती त्या चेतन पुरुषाच्या त्याला भोग आणि अपवर्ग अशा प्रकारे मिळवून देते, म्हणजे जरी ती निर्जीव असली तरी सुद्धा, अचेतन असली तरी सुद्धा. बरोबर. म्हणजे हो की नाही? मग आता हे जे आता आपण बंधन काय अपवर्ग काय हे बघितलं. हा. मग ते जे ज्ञान होतं ते कशा स्वरूपाचं ज्ञान होतं, म्हणजे पुरुषाला कशा प्रकारचं ज्ञान होतं, आणि प्रकृतीला कशा प्रकारचं ज्ञान होतं? म्हणजे काय विचार करतो पुरुष, की आता विवेक ज्ञान झालेलं आहे त्यांना. हा. आपण या 25 तत्वांचा अभ्यास केला. हा. 25 तत्वांचा अभ्यास केला की मग त्याच्यावरून कसं ते ज्ञान प्राप्त होतं, त्याला स्वामित्व विषयक आणि भावना रहित शुद्ध ज्ञान उत्पन्न होते, असे शब्द त्यांनी वापरलेले. आणि मग त्याला ते कसं ज्ञान असतं, तर मी पुरुष म्हणजे हे काही मी काही काम करत, म्हणजे कार्य जे काही आहे मी काही करत नाहीये, तो इंद्रिय इत्यादी जे आहेत तर ते कार्य करतात. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय जे काही आहेत ना, ते कार्य करतात आहेत. हं. माझे संसारामध्ये काहीही नाही अशा स्वरूपाचं ते ज्ञान असतं. आणि ज्या पुरुषाला विवेक ज्ञान होतं तो काय विचार करतो? काय विचार करतो?
स्क्रीनवर आहे समोर. काय विचार कर. प्रकृतीला माझ्याद्वारे पाहिलं गेलं आहे. हा. आणि मग हे तो त्याला ज्ञान झालं. प्रकृतीपासून निवृत्त होतो. म्हणजे वेगळा होतो, निवृत्त होतो वेगळा म्हणजे तो होतो. म्हणजे त्याला अपवर्ग मिळाला म्हणजे वेगळा झाला की नाही तो. हम्म. हो आणि हो. मग त्याच्यानंतर प्रकृती काय विचार करते. प्रकृती काय विचार करते. आता एखादा नवरा बायकोचं उदाहरण घेतलं ना की हे तुम्हाला पटकन लक्षात येईल. म्हणजे हे थोडंसं ऑड आहे उदाहरण इथे सांगायला, पण तरी सुद्धा प्रकृती काय विचार करते की मी पुरुषाद्वारे पाहिले गेले आहे. हं. तिला पुढे हा कोणतंही प्रयोजन राहत नाही, म्हणजे पुढे काही करण्याचं. आता मी जर पुरुषाद्वारे म्हणजे तिच्यासाठी तो पुरुष बरोबर, तिच्या म्हणजे भोग हो. आणि अपवर्ग. मग आता तिथे भोग ही संकल्पना आली आहे इथे, की मी म्हणजे तिला भोग दिला आणि आता पुढे मग माझं काही प्रयोजन राहत नाहीये. भोग पण मिळाला आणि त्याच्याद्वारे पुरुषाला अपवर्ग पण मिळाला. बरोबर आहे की नाही. हम्म. हो म्हणजे या दोन्ही हो गोष्टी साध्य झालेल्या आहेत. हा. हो. आता मग आता तुम्हाला ज्ञान झालेलं आहे. हा. तत्वांच्या अभ्यासाने हे तुम्हाला ज्ञान झालेलं आहे. बरोबर, प्रकृती पुरुषाचं वेगळेपण आणि मग त्याच्यानंतर मग मग नंतर काय होतं ते तुम्ही सांगायचं. नंतर काय होतं. नवीन सुखदुःखाची निर्मिती होत नाही. बरोबर, हे एकदा तुम्हाला वेगळेपणाचं हे ज्ञान झालं भोग आणि अपवर्गाबद्दल किंवा काय, तर मग त्याच्यानंतर काय होतं की नवीन सुखदुःखाची उत्पत्ती होत निर्मिती होत नाही. नाही. पण मग काय राहतं अजून. नवीन सुखदुःख तर नाही उत्पन्न होत आहेत, पण घड्यामध्ये भरलेले आहेत ना अजून आपले जुने संस्कार आहेत ना. पूर्वी हा उत्पन्न झालेले संस्कार आहेत ना, ते नष्ट होत नाही तोपर्यंत काय होतं. तोपर्यंत तो पुरुष आहे तो जिवंत राहतो, जीवित राहतो. हा. हो. म्हणजे तुम्हाला विवेक ज्ञान मिळालं, कैवल्य प्राप्ती झाली, तर मग काय होतं तर नवीन सुख दुःख उत्पन्न होत नाहीत. पण काय होतं. पण पूर्वी जे संस्कार असतात ते नष्ट झालेले नाहीयेत ना पण. हा, मग पूर्वी तोपर्यंत काय तो पुरुष जिवंत राहतो. जिवंत राहतो. त्याला उदाहरण काय दिले त्यांनी. स्फटिकच नाही नाही कुंभाराने नाही नाही. फिरवलेले चाक. कुंभाराने फिरवलेले चाक. हा. अच्छा. हा. कुंभाराने ज्याप्रमाणे कुंभार चाक फिरवतो आणि म्हणजे मडकं करताना पण ते थांबतं, तरी सुद्धा त्यांनी थांबवलं म्हणजे त्यांनी ते मडकं बाजूला केलं तरी सुद्धा ते थांबवलं तरी ते काही काळ फिरतच राहतं. आणि मग काही काळाने ते आपोआप फिरायचं थांबतं. हो की नाही. हो. त्याचप्रमाणे हे जे तुम्हाला नॉलेज प्राप्त झालंय, विवेक ज्ञान प्राप्त झालंय, तर त्याच्यानंतर सुद्धा तुमचे जे पूर्वीचे संस्कार आहेत, हा, त्याच्यामुळे काय होतं की तो मुक्ती म्हणजे आता आपण अ, दोन गोष्टी बघितल्या की विवेक ज्ञान झाल्यावरती तुम्हाला नवीन सुख दुःख उत्पन्न होत नाहीये. बरोबर. हा. हो. नवीन सुख दुःख उत्पन्न होत नाहीयेत, पण पूर्वीचे संस्कार आहेत. मग आता पूर्वीचे संस्कार आहेत तर ते तुम्हाला फेडायला लागणारच आहेत ना. बरोबर. बरोबर. हा, मग ते भोगायला लागणारच आहेत. चांगले वाईट काही असले तरी सुद्धा ते तुम्हाला चांगले म्हणा चांगलं कर्म, वाईट असेल वाईट, जे काय असेल ते तुम्हाला ते भोगायला लागतात. तर मग तो म्हणून पुरुष आहे तो ते संस्कार त्याचा उपभोग घेण्यासाठी त्याला काही काळ जिवंत राहायला लागतं. तर त्याला काय म्हटलेलं आहे. जीवनमुक्ती काय म्हटलेलं आहे. जीवनमुक्ती. हं? जीवनमुक्ती म्हणजे काय की एकदा कैवल्य मिळालंय, विवेकज्ञान प्राप्त झालंय, तरी पूर्वीचे संस्कार जे आहेत ते भोगण्यासाठी त्या पुरुषाला जिवंत काही काळ राहायला लागतं. त्याला जीवनमुक्ती म्हटलंय. ही कल्पना संकल्पना समजली आहे. जीवनमुक्ती म्हणजे कशाला मॅडम हम्म. मोक्ष मिळाल्यानंतर सुद्धा पूर्वी उत्पन्न झालेले संस्कार नष्ट होतात आणि मग पुरुष जिवंत राहतो ना. पूर्वी नाही 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 नाही, ऐका. इथे त्यांनी हा. कैवल्य कशाला म्हटलेलं आहे की तुम्हाला ज्ञान प्राप्त तीन. झालं, पुरुष आणि हा. प्रकृती वेगळे आहेत किंवा सगळं हे ज्ञान तुम्हाला प्राप्त झालं की तुम्हाला कैवल्य प्राप्ती झाली. हो बरोबर. हो. मग तुम्हाला कैवल्य प्राप्ती म्हणजे नॉलेज मिळालं ते. हो की नाही. हा आणि मग हा. तेव्हा मग त्याच्यानंतर तुम्हाला नवीन सुख दुःख उत्पन्न होणार नाहीये. तुमची त्रिविध तापांपासून मुक्ती झाली. बरोबर. हो. हा. हा. मग तुम्हाला नवीन सुख दुःख नाही होणार आहेत. पण मग नाही. पूर्वी हो. असलेले काय
पूर्वीचे संस्कार अजून आहेत, ते नष्ट नाही झालेत तुमचे. मग ते म्हणजे अच्छा. चांगले संस्कार असेल, चांगलं कर्म आपण एरवी म्हणतो ना तसं. मग ते हा. तुम्हाला उपभोगायला लागणारच आहेत ना, चांगल्या वाईट जे काही पूर्वीचे संस्कार आहेत जे नष्ट नाही झालेत. हे तुम्ही समजून घ्या, संवर आणि निर्जरा आहे की नाही, ते हा. हो. कर्मकुंडलांना स्टॉप केलं. आणि पण मग आतली अजून आहेत, हो की नाही? हो. तसं ते त्यांनी सांगितले नष्ट करायला लागतात, पण इथे त्यांनी काय म्हटलं, इथे ते जे संस्कार पूर्वीचे आहेत ते तुम्हाला भोगायला लागतात पुरुषाला. आणि म्हणून तो मोक्ष मिळाल्यावरही काही काळ जिवंत राहतो. मोक्ष मिळालेला आहे, ते हा. संवर निर्जरामध्ये नंतर मोक्ष मिळतोय. पण इथे तुम्हाला मोक्ष मिळालेला आहे, कैवल्य मिळालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे. पण तरी सुद्धा आधीचे संस्कार आहेत, तर ते भोगण्यासाठी त्या पुरुषाला काही काळ जिवंत राहायला लागतं. त्याला त्यांनी म्हटलेलं आहे जीवन मुक्ती. अच्छा. ओके. आणि हो मग मॅडम. ते सुद्धा हा. नष्ट झाले. ते सुद्धा नष्ट झाले म्हणजे तुमचे पूर्वीचे संस्कार वगैरे सगळं नष्ट झालं की तुम्हाला नंतरची जी अवस्था आहे त्याला त्यांनी म्हटलेलं आहे विदेह मुक्ती. आलं लक्षात? हो, आता आलं. जीवन मुक्ती म्हणजे काय सांगा? पूर्वी जर उत्पन्न असणारे संस्कार नष्ट झाले तरी तो पुरुष जिवंत असतो, त्याला जीवन मुक्ती म्हणतात. पूर्वीचे नष्ट झाले नसतात, हा, समजून घ्या. ते संस्कार नष्ट झालेले नाही आहेत तरी तो पुरुष, त्यामुळे त्या पुरुषाला जिवंत राहावं लागतं काही काळ, त्याला जीवन मुक्ती म्हणतात. हा, पण हे केव्हा? कैवल्य मिळाल्यानंतर सुद्धा. नंतर. हो. हा, ते ते महत्वाचं आहे की हा. पुरुष आणि प्रकृती यांचं विवेक ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला नवीन सुख दुःख उत्पन्न होत नाहीत. पण पूर्वी उत्पन्न झालेले संस्कार जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत त्या पूर्वसंस्कारांमुळे पुरुष काही काळ जिवंत राहतो आणि त्याला जीवनमुक्ती म्हटलंय. आणि ते नष्ट झाले, तेही नष्ट झाले की कुठली अवस्था प्राप्त होते? विदेह मुक्ती. विदेह मुक्ती. आता हे समजलंय? हो. बाकीच्यांना पण समजलंय? कन्फ्युजन ठेवू नका. आत्ता 2 मिनिटं अजूनही गेले तरी काही हरकत नाहीये. सगळ्यांना समजलंय? हो. हम्म. आणि उदाहरण त्याला त्यांनी काय दिलेलं आहे याला? कुंभाराच्या चाकाचं दिलेलं नाही. कुंभाराच्या चाकाचं दिलेलं आहे, बरोबर. आणि हो. आधी ते लाल रंगाच्या फुलाचं मगाशी तुम्ही म्हणला, तर ते लाल हो. रंगाच्या फुलाचं त्यांनी का बरं उदाहरण दिलंय? की त्या म्हणजे जसं स्फटिकाच्या मागे लाल रंगाचं फुल ठेवलं तर स्फटिक लाल असतो, हा. भासतो, हा. आपल्याला असतो नाही भासतो. त्याप्रमाणे पुरुष हा मुक्त आहे, आपण म्हटलंय ना तो मुक्त आहे, केवल आहे, हो. निसंग आहे हो. वगैरे. मग पण तरी सुद्धा तो बंधनात आहे असं वाटतं. आणि म्हणून त्याला भोग आणि अपवर्ग देण्यासाठी प्रकृती काम करत असते, हो की नाही? हो. ऍक्च्युअली तो म्हणजे त्याला म्हणून त्यांनी ते स्फटिक म्हणजे बंधनात अडकल्यासारखं भासतो, त्याच्यासाठी त्यांनी स्फटिकाचं उदाहरण दिलंय. कारण भोग मिळवायचा, मिळवून द्यायचा किंवा अपवर्ग मिळवून द्यायचं तर आधी बंधन पाहिजे ना. हो. बरोबर आहे ना? कोणी हो. बांधलेलं हो. असेल तर तुम्ही सोडवणार, जो सुटलेलाच आहे त्याला तुम्ही काय सोडवणार अजून, हो की नाही? पण इथे त्यांनी हो. म्हटले पुरुष ऑलरेडी तो म्हणजे त्याला बांधलेला नाहीच आहे तो, पण तो भासतोय इथे. आणि हेच अज्ञान आहे, कळलं? हेच अज्ञान आहे. आणि मग म्हणून प्रकृती भोग आणि अपवर्ग पुरुषाला मिळवून देते आणि मग ज्ञान होतं ते खाली आपण अशा प्रकारचं ज्ञान होतं ते बघितलेलं आहे. की पुरुषाला वाटतं की माझं आता संसारामध्ये काही नाहीये, म्हणजे मी प्रकृतीला माझ्याद्वारे पाहिलं गेलंय. आणि तो वेगळा होतो प्रकृतीपासून आणि प्रकृती विचार करते की मी पुरुषाद्वारे पाहिले गेलंय आणि आता मी असण्याचं काही प्रयोजन नाहीये, असं तिला वाटतं. हे अशा प्रकारचं ज्ञान होतं. आता हे इथपर्यंत समजलेलं आहे नक्की सगळ्यांना? म्हणजे बंधन आहे असं वाटतं, ऍक्च्युली बंधनामध्ये नसतो पुरुष, बरोबर. आणि त्याला हो. भोग आणि अपवर्ग मिळवून देण्यासाठी प्रकृती स्वतःला बंधनामध्ये अडकवून घेते. कशा प्रकारे? 7 प्रकारचे मी जे सांगितले ते भावात्मक रूप जे सांगितले ते. आणि मग ती बंधनात अडकवते आणि आता बंधन आहे तर ती स्वतःच आपल्या ज्ञानाने म्हणजे ज्ञानात्मक रूपाने स्वतःला ते जे बंधनामध्ये अडकवून घेतलंय तर त्याच्यातून परत मुक्तीसाठी म्हणजे पुरुषाला भोग आणि अपवर्ग देण्यासाठी ते संपादन करते ती, असं आहे. कळलं? आले लक्षामध्ये ही गोष्ट? हो मॅडम. ओके. आता मोक्षाचं स्वरूप कसं आहे आपण बघूया.
शुद्ध चैतन्य स्वरूप पुरुषाने स्वतःचे मूळ स्वरूप शुद्ध स्वरूपात अनुभवणे ही मोक्षावस्था आहे. पुरुषाचे म्हणजे तो म्हणजे त्याचं एकटेपण आहे, केवलपण आहे किंवा शुद्ध स्वरूप आहे, तर ते अनुभवणं म्हणजेच मोक्षावस्था आहे त्याची. पुरुषाने म्हणजे त्याचे जे जे सगळे गुण आहेत तर ते त्याच्या ठायी आहे याचं ते अनुभवणं. हं? पुरुषाने नवीन काही वेगळे मिळवायचे नसते. ऍक्च्युली आपण मगासपासून हेच बोलतो की त्याला काही मिळवायचं नाहीये, तो आहे असाच आहे, त्याच्यात काहीही बदल घडून येत नाही. पण कशा प्रकारे वाटतं तर ते त्याला स्फटिकाचं उदाहरण दिलेलं आहे. पुरुषाने नवीन काही वेगळे असे मिळवायचे नसते, तर आता स्वयं मूळ स्वरूप तो अनुभवतो. कशाशीही आपले न जोडलेले कशाचा फोन नंबर आहे तटस्थ. तुमची? म्यूट करता का जरा? स्मॉल हा, इंडस्ट्री 1. म्यूट करता का मॅडम? कोणाचं आहे म्यूट? अनम्यूट झालंय. कशाशीही आपले न जोडलेले तटस्थ अनासक्त असे एकाकित्व म्हणजे एकटेपण तो पुरुष अनुभवतो. म्हणजे कशाशी संबंध नाहीये, सगळ्यापासून वेगळा तटस्थ आहे, एकटा आहे, कुठलीही त्याला आसक्ती नाहीये, अशा प्रकारचं एकटेपण तो अनुभवतो. म्हणून त्याला केवल म्हटलंय, एकटं असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून ती ही जी अवस्था त्याला प्राप्त होते त्यालाच त्यांनी कैवल्य असं म्हटलेलं आहे. हे केवलपण त्याला प्राप्त होतं, ते तो अनुभवतो त्या अवस्थेमध्ये, आणि म्हणून त्याला कैवल्य असं म्हटलेलं आहे. आता ह्या कैवल्याचं स्वरूप त्यांनी इथे काय फारसं विस्ताराने सांगितलेलं नाहीये. तर ते काय म्हणतात आहेत की तो एकाकी आहे, कर्ता आहे, उदासीन आहे, एवढंच त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणजे हेच त्याला कळतं, म्हणजे काय त्याचं स्वरूप काय आहे, तर हे असं आहे आणि त्याचं ज्ञान त्याला होतं. मोक्षावस्थेमध्ये केवळ सुख दुःख नसते, इतकेच नाही तर ज्ञानही नसते. म्हणजे ते कुठलंच काहीच नसतं मोक्षावस्थेमध्ये. अशा प्रकारची मोक्षावस्था म्हणजे असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आता कैवल्य प्राप्ती, आता हे सगळं आपण का मिळवायचं, म्हणजे बंधन, मग त्याच्यातून सुटायचं आणि मग ते स्वरूप काय असं बघितलं. पण मग आता पुढे आता त्या कैवल्य प्राप्त करायचं, तर तुम्ही कसं प्राप्त करणार, त्याचा मार्ग काय आहे, कुठले कुठले उपायांनी तुम्ही कैवल्य मिळवू शकता, तर ते आता आपण बघणार आहोत. प्रकृती आणि पुरुष यांचे विवेक ज्ञान कैवल्य प्राप्तीचा उपाय मानला गेला आहे. म्हणजे कशा प्रकारे तुम्हाला कैवल्य मिळणार आहे, तर प्रकृती आणि पुरुष यांच्याबद्दलचं तुम्ही विवेक ज्ञान तुम्हाला प्राप्त झालं, वेगळेपण आहे तर ते तुम्हाला प्राप्त झालं. विवेक ज्ञान कशाला म्हणायचं, की आपल्या बुद्धीच्या जोरावरती चांगलं काय वाईट काय आपण निरक्षीर विवेक म्हणतो की नाही. जसं ते राजहंस जो आहे की नाही, तो हंस काय करतो, दूध आणि पाणी एकत्र केलेलं असेल तर तो काय करतो, दूध आणि पाणी त्याला वेगळं बरोबर करतो तो, हो की नाही. तशाच प्रकारे हे जे वेगळं दोघांचं वेगळेपण आहे याचं ज्ञान तुम्हाला प्राप्त झालं की तुम्हाला कैवल्य प्राप्ती होते. पण मग योग दर्शनामध्ये याच्यामध्ये कसं आहे की योग आणि सांख्य हे समान तंत्र आहे, बरोबर आहे की नाही. समान तंत्र म्हणजे काय आपण बघितलंय, एकमेकाला पूरक आहेत ते. पूरक आहे, एकमेकांची तत्व म्हणजे मान्य तत्व. केलेली आहे. म्हणजे आता हो. यांची जी 25 तत्व आहेत ती योग दर्शनाने मान्य केली आहे आणि 26वं तत्व ईश्वर संकल्पना त्यांनी त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे, हो की नाही. हो. हो. त्यांनी म्हटलं की ठीक आहे 25 तत्वांनी या सृष्टीची निर्मिती होते, पण त्यांचं म्हणणं आहे की त्याला ईश्वराचाही हात पाहिजे थोडक्यात, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून त्याला सेश्वर सांख्य असं म्हटलं जातं योगाला. सेश्वर ईश्वर म्हणजे ईश्वरासहित असलेलं सांख्य असं म्हटलं जातं. तर योग दर्शनामध्ये जे जे काही कैवल्य प्राप्तीसाठी उपाय सांगितलेले तर ते सगळे सांख्य दर्शनाला मान्य आहेत. कारण म्हणजे हे तत्वज्ञान आहे, तर योग दर्शनामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, साधनेचा मार्ग सांगितलेला आहे. तर ते त्यांना मान्य आहे, पण त्याच्याबरोबर त्यांनी अजूनही काही गोष्टी सांख्य दर्शनामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे की त्या व्यतिरिक्त कैवल्य मिळवण्यासाठी तुष्टी आणि सिद्धी यांचं सांख्य दर्शनामध्ये वर्णन केलं गेलेलं आहे. आता तुष्टी म्हणजे काय आणि सिद्धी म्हणजे काय, तर ते आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत. तुष्टी, जोपर्यंत जीव बाह्य वस्तूंकडे आकर्षित होत असतो तोपर्यंत मुक्तीसाठी
प्रयत्न करत नाही. म्हणजे आपण ज्या वेळेला आपल्या सुद्धा सगळी इंद्रिय बाह्यमुखीच आहेत ना. आणि म्हणजे जर तुम्हाला आपण पिक्चर बघतोय, आपण इतर काही गोष्टींमध्ये रममाण झालोय, तर आपण आपल्या आपल्या मनामध्ये विचार येतील का मोक्षासाठीचे किंवा ज्ञानधारणा करण्याचे? नाही येणार ना. कारण आपण बाहेरच्या जगामध्ये सगळ्यामध्ये रममाण झालेले आहेत. आपली इंद्रिय आहेत ती सुख घेण्यामध्ये रममाण झालेली असतात. हम्म. पण त्यांनी काय म्हटलंय की जेव्हा बाह्य भौतिक वस्तूंमध्ये त्याला दोष दिसून येतात, तेव्हा त्यापासून तो विरक्त होऊन मुक्तीसाठी प्रयत्न करतो. याला एक उदाहरण देऊ का? आपण ज्या वेळेला बघा लहान मुलांनी चहा पिऊ नये म्हणून काय सांगतात बरं? किंवा आपल्याला आपल्या आई वडिलांनी काय सांगितलं होतं? चहा का नाही प्यायचा? काय सांगितलं होतं? मला वाटतं सगळीकडे असंच सांगतात. काय सांगतात? चहा प्यायल्याने काय होतं? चहा पिल्यामुळे पित्त वाढतं, चहा पिल्यामुळे दात खराब होतात. नाही, काळं होतं. कुठे पित्त आणि हे लहान मुलांना काय कळतं का? मला सांगा बरं. चहा चहा प्यायल्याने काळं होतं. तुम्ही मला माहित नाही, मला मला तरी असं हो माहितीये. मॅडम, असंच सांगितलं आम्हाला. चहा पिल्याने रंग काळा होतो. हा, मग चहा आता लहान मुलांना काळं गोरा बरोबर समजत असतं, हो की नाही? की दूध प्यायलास तर दुधासारखा गोरा गोरा राहशील आणि चहा प्यायलास तर तू काळा होशील, हो की नाही? हा, तर म्हणजे काय, तुम्ही त्याच्यातला दोष सांगता की हे प्यायल्याने असं असं होणार आहे, हा दोष सांगता ना. आणि त्याला म्हणजे त्याच्यापासून परावृत्त करता चहा पिण्यापासून. तसंच त्यांनी म्हटलेलं आहे की बाह्य ज्या गोष्टी आहेत, हं, तुमचं मन त्याच्यापासून तुम्हाला परावृत्त करायचं असेल, त्यांच्यामध्ये आकर्षित होऊ द्यायचं नसेल तुम्हाला, तर तुम्ही त्या वस्तूमध्ये तुम्हाला ते दोष दिसायला जेव्हा लागतात ना, तर त्यावेळेला तुम्ही आपोआप त्या वस्तूंपासून परावृत्त होतात, त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करता. आता एखादा डायबिटीसचा पेशंट आहे, तर त्याला तुम्ही काय सांगणार की नको, याच्यात शुगर आहे, तर तू हे खाल्ल्यावर तुझी शुगर वाढेल आणि उगाच हॉस्पिटलाइज वगैरे करायला लागेल. तुम्ही दोष सांगता. हा, मग त्याला ठीक आहे, खावंसं वाटेल, पण जर त्याला वाटलं नको ते हॉस्पिटलमध्ये जाऊन एवढं सगळं करण्यापेक्षा मी नाही खात, किंवा इन्सुलिनवर जाणार असेल तो, तर तुम्ही तशा प्रकारे त्याला थोडंसं घाबरवता किंवा त्याच्यातले दोष तुम्ही दाखवून देता. मग जेव्हा एखाद्या गोष्टींमधले दोष तुम्हाला दिसतात, तेव्हा तुम्ही त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करता. हा त्याच्या मागचा तुष्टी. सांख्य दर्शनामध्ये त्याच्यासाठी त्यांनी 5 बाह्य तुष्टींचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याचं ज्ञान जर तुम्हाला झालं किंवा तशा प्रकारे तुम्हाला त्या वस्तूंमध्ये दोष दिसून आले, तर तुम्ही त्याच्यापासून मुक्तीसाठी प्रयत्न करता. हे एवढं समजलंय? हो मॅडम. तुष्टी, हा. आता तर ते कशा प्रकारे, त्या 5 बाह्य तुष्टी कशा आहेत? तर अर्जन म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या प्राप्तीसाठी जर तुम्हाला कष्ट करायला लागले, तर त्यामुळे दुःखाची प्राप्ती होते. हम्म. एखादी गोष्ट तुम्हाला विकत घ्यायची, तर पैसे नाहीये, म्हणजे कमी पडतात ते, तर बापरे एवढे अजून अजून इतके जमवायचे पैसे, नको, त्याच्यापेक्षा मी घेतच नाही ती गोष्ट, हे आहे तर बरं आहे माझ्याकडे, हो की नाही? अशा प्रकारे. हा, मग आता तुम्हाला मग कष्ट करायला लागले की दुःख आहे ना त्याच्या मागे, हो की नाही? म्हणजे ही जर कारण आहेत, त्याच्यामध्ये दोष दिसून येतात, अर्जन मिळवण्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यायला लागतात. मग दुसरं रक्षण, की एखादी गोष्ट कष्टाने मिळवली, एखादी कार खरेदी केली तरी मग तिला झाकून ठेवणार तुम्ही, किंवा बाईक घेतली तरी झाकून ठेवणार, कोणी ओरखडे उडायला नको, कोणी त्याची काच फोडायला नको, हो की नाही? मग तिचं रक्षण करण्यासाठी परत तुम्हाला कष्ट पडतात, हो की नाही? त्याच्यानंतर हे मध्ये आलं क्षय. हम्म. क्षय, एखादी वस्तू, आता दुःख कसं होणार आहे की आता तुमच्याकडे एखादी वस्तू आहे, हा, आपण कारचंच उदाहरण घेतलं, तर तुम्ही काय विचार करणार? अरे ही जर अशीच राहिली 5 वर्ष, कोणी चालवणार नाही, किंवा चालवली तरी ही पूर्वीसारखी राहणार नाही, ती खराब होऊन जाईल. किंवा तुमच्याकडची एखादी वस्तू आहे, तर ती नंतर काही काळाने पहिली आहे तशी राहणार नाहीये, हो की नाही? आणि मग तिचा नाश होऊन जाईल. मग याच्यामुळे दुःखाची प्राप्ती होते की नाही? बरोबर आहे. म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट लागतात, त्यामुळे दुःख होतं.
मग एखाद्या गोष्टीचं रक्षण करायचंय, खूप कष्टाने तुम्हाला ती वस्तू मिळाली, पण आता तिचं रक्षण करायचंय, तर त्याच्यासाठी पुन्हा तुम्हाला त्याच्यासाठी कष्ट घ्यायला लागतात, हो की नाही? मग हम्म. त्याच्यानंतर आता मग घेतलेली वस्तू आहे आहे वस्तू तर आहे, पण मग ती कायमस्वरूपी त्याच स्वरूपात राहणार आहे का? नाही. म्हणजे तुम्ही नाही. एवढे कष्ट करून ती वस्तू तर मिळाली, पण थोड्या दिवसांनी ती वस्तू आहे तर ती तिचा क्षय होणार आहे, ती म्हणजे थोडी थोडी कमी होईल किंवा तिचा नाश होईल. इथे थोडस मिस्टेक येते, तर म्हणजे क्षयाच्या ऐवजी खाय आलंय. तर त्यामुळे तिचा नाश होतो आणि दुःखाची प्राप्ती होते. आता भोग, आपण पहिलं बघितलं अर्जन, रक्षण, नंतर क्षय बघितलं. आता भोग. एखाद्या वस्तूचा तुम्ही भोग घेतला, जी वस्तू तुमच्याकडे आहे. हं तर आता तुम्ही मोबाईल घेतला किंवा माझ्याकडे बाईक घेतली, पण मला काय वाटतं की नाही, माझ्याकडे फोर व्हीलर पाहिजे, टू व्हीलरच आहे आता माझ्याकडे, हो की नाही? मग ही इच्छा माझ्यामध्ये निर्माण होते. मग म्हणजे आलं ना परत दुःखाची प्राप्ती. मग त्याच्यासाठी पैसे कमवा आणि सगळ्या गोष्टी येतात परत. किंवा ती नाही मिळाली तर मग काय, म्हणजे नाही बा, मला कार हवी आहे पण मी मिळवू शकत नाहीये, आता माझ्याकडे पैसे नाहीये. म्हणजे अरे पण तुझ्याकडे टू व्हीलर आहे, तिचा तर उपभोग घे तू. पण नाही, आपलं मन आहे ते अजून चांगली वस्तू मिळाली पाहिजे, ती त्याची इच्छा निर्माण करतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला दुःख प्राप्त होतं. मग त्याच्यानंतर हिंसा. मग आता माझ्याकडे वस्तू नाहीये, तर मग मी काय करणार, दुसरीकडे आहे त्याची घेण्याचा प्रयत्न करणार, हो की नाही? वस्तूच्या प्राप्तीसाठी कधी कधी हिंसेचा अवलंब करावा लागतो, त्यामुळे सुखप्राप्ती होते. म्हणजे असं वाटतं की थोड्या काळासाठी सुखप्राप्ती झाली, पण या प्रकारे बाह्य वस्तूंमध्ये 5 प्रकारचे दोष. इथे सुखप्राप्ती नाही, दुःखप्राप्ती पाहिजे. हम्म त्या म्हणजे आपण हिंसेचा अवलंब केला तर दुःखप्राप्ती होणार आहे. त्यामुळे बाह्य वस्तूंमध्ये 5 प्रकारचे दोष पाहून जीवाने विरक्त झाले पाहिजेत. म्हणजे तुम्ही हे 5 प्रकारचे दोष त्या प्रत्येक वस्तूमध्ये बघा, ज्या बाह्य वस्तू तुम्हाला हव्याशा वाटतात किंवा मन तिकडे धाव घेत आहे तुमचं, की तुम्हाला त्या वस्तूंपासून तुम्हाला दुःखच मिळणार आहे हे तुम्ही समजून घ्या, की मग तुम्हाला त्या वस्तूंच्या मागे तुमचं मन धावणार नाही, कारण दुःख प्राप्ती होणार आहे. आणि मोक्ष म्हणजे काय आहे? आत्यंतिक दुःखाच्या पासून तुम्हाला मुक्ती, हो की नाही? येत हो. आहे लक्षात? हो अर्जन, मॅडम. रक्षण, क्षय, भोग आणि हिंसा ह्या 5 प्रकारच्या तुष्टी झालेल्या आहेत. मग त्याच्यानंतर सिद्धी. आता सांख्य दर्शनामध्ये 8 प्रकारच्या सिद्धी वर्णन केलेल्या आहे. हा तर त्या 8 प्रकारच्या सिद्धी कशासाठी आहेत, की ज्यामुळे त्या कशासाठी आहेत, तर प्रकृती आणि पुरुष यांच्या विवेक ज्ञानासाठी उपकारक आहेत. म्हणजे त्यांचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी त्या सहाय्यक आहेत. हम्म? तर कसं, उह म्हणजे तर्कज्ञानाने शब्द अर्थ जाणणे. उहचा अर्थ काय आहे, की तर्काने शास्त्रांचा अर्थ जाणणे. हम्म? शब्द, शास्त्रांचे श्रवण केल्यावरती अर्थ ज्ञान होणे. हम्म? जे काही आपले ग्रंथ आहेत त्याचं तुम्ही श्रवण केलं तर तुम्ही त्याच्यातल्या ज्या संकल्पना आहेत किंवा का करायचंय हे सगळ्या गोष्टींचं तुम्हाला ज्ञान होतं. अध्ययन, गुरुच्या उपदेशाने व हे हे गेलं हा गुरुच्या उपदेशाने व गहन अध्ययन करून शास्त्रांचे ज्ञान मिळवणे. म्हणजे अगदी डीप नॉलेज, तुम्ही खूप अभ्यास करायचा आहे, गहन ज्ञान ते तुम्ही चांगला तुम्ही अभ्यास करायचा आहे. आणि कसा, गुरुपदिष्ट मार्गेण, तुम्ही गुरूंनी सांगितलेलं आहे त्यांचा उपदेश तुम्ही ऐका, त्यांनी सांगितल्या प्रकारे करा आणि जे काही शास्त्रांचं ज्ञान आहे तर ते तुम्ही प्राप्त करा. म्हणजे ते झालं अध्ययन, स्वतः अभ्यास करायचा आहे, अध्ययन. आणि ह्या 3 प्रकारच्या दुःखांचा नाश करणाऱ्या 3 सिद्धी. तर ह्या ज्या 3 सिद्धी सांगितलेल्या आहेत, कुठलं, उह, शब्द आणि अध्ययन. विद्वान मित्रांची संगती आणि दान या 8 सिद्धी आहेत, या विवेक ज्ञानासाठी सहाय्यक आहे. या 8 सिद्धी कुठल्या कळल्या का? उह, शब्द, अध्ययन, 3 झाल्या. नंतर 3 प्रकारच्या दुःखांचा नाश करणाऱ्या 3 सिद्धी, विद्वान आणि मित्रांची संगती आणि दान.
मॅडम ह्या सांख्यांच्या 8 सिद्धी आणि मग योग दर्शनच्या सिद्धी वेगवेगळ्या ना? हो, म्हणजे त्यांनी योगाने जे सांगितलेला आहे मार्ग तो त्यांनी मान्य केलेला आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी तुष्टी आणि सिद्धी हे सुद्धा सांगितले. हं? हे पुन्हा रिपीट झालंय हे. आता इथे आपलं हे संपलेलं आहे सांख्य. आता याच्यात काही असं आहे का की नाही समजले? कारण आता 10 मिनिटामध्ये तर दुसरं. तुम्हाला सांख्याचं समजलं आहे का किंवा काय विचारायचं आहे का? विचारायचं आहे का कोणाला? नाही तर आपण सांख्यांचं थोडीशी सुरुवात करूया. 10 मिनिटं आहेत, 8-10 मिनिटं. सांख्यांचं समजलेलं आहे प्रत्येकाला. प्रकृती काय, पुरुष काय, त्रिविध ताप काय आहेत, नंतर मोक्षाची संकल्पना काय आहे, त्यांची 3 प्रकारच्या दुःखांपासून कायमस्वरूपी मुक्ती मिळवणे म्हणजेच ते कैवल्य आहे, हो की नाही? हे त्यांची आहे. आणि त्याच्यासाठी सांख्यांनी सांगितलेल्या योग मार्गामध्ये जे काय सांगितलेलं आहे ते तर आहेत, प्लस त्यांनी तुष्टी आणि सिद्धी त्या 5 प्रकारच्या तुष्टी सांगितलेल्या आहेत आणि 8 प्रकारच्या सिद्धी त्यांनी वर्णन केलेले आहे. हा, स्क्रीनवर दिसतंय सगळ्यांना? हो मॅडम. हा, आपण जाऊया ना पुढे, का अजून मागे अजून मन आहे वळलेलं? कशात अडकलेलं आहे असं काही नाहीये ना सांख्यांमध्ये? नाही नाही मॅडम. मॅडम. हा. ठीक आहे. योग दर्शनाप्रमाणे कैवल्याचं स्वरूप. आता योग दर्शन आपण म्हटलेलं आहे की ते दोन्ही समान तंत्र आहेत. भारतीय तत्वज्ञानामध्ये सांख्य आणि योग या 2 दर्शनांना समान तंत्र मानले जाते, कारण या 2 दर्शनांच्या विचारसरणीमध्ये बऱ्याच अंशी साम्य दिसून येते. सांख्य दर्शनाचा भर सैद्धांतिक स्वरूपावरती आहे, म्हणजे सिद्धांत त्याने वेगवेगळे सत्कार्यवादाचा सिद्धांत किंवा त्रिगुण सिद्धांत असे वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत त्यांनी. तर योग दर्शनामध्ये प्रॅक्टिकल प्रायोगिक दृष्टीने बऱ्याच अंशी साम्य दिसून येते. सांख्य दर्शन हा प्रायोगिक दृष्टीने विचार विमर्श केलेला आहे. श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांख्य आणि योग दर्शनाच्या एकतेचं वर्णन केलेलं आहे. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की एक अरे, सांख्य योग पृथक बाला प्रवदन्ति न पंडिताः एकम एकमप्यस्थितः समय उभयोर्विन्दते फलम् यत् सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपीम. मला वाटतं काय इथे चुकलंय की काय. गम्यते एकम सांख्यम च योगम च य पश्यति स पश्यति. योग दर्शनामुळे जेव्हा चित्ताच्या वृत्ती शांत होतात, तर हे याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की सांख्य आणि योग या दोघी बहिणींप्रमाणे आहे, पृथक बाला. असं त्यांनी म्हटलेलं आहे. योग दर्शनाप्रमाणे जेव्हा चित्ताच्या वृत्ती शांत होतात तेव्हा द्रष्टा पुरुष फक्त स्वतःच्या रूपामध्ये अवस्थित होत असतो, हीच कैवल्याची अवस्था. आणि त्याचं सूत्र आहे तदा द्रष्टू स्वरूपेव स्थानम. बरोबर? कितवं सूत्र आहे ते? चौथं. चौथं. पहिलं कोणतं आहे? अथ योगानुशासन. दुसरं? चित्तवृत्ती निरोधा. तिसरं योग आहे मॅडम सदा द्रष्टू स्वरूपी हा अवस्था. हे योगश तिसरं. चित्तवृत्ती निरोध. निरोधा. आणि मग चित्तवृत्तीचा निरोध झाला की काय होतं? तदा द्रष्टु स्वरूपे अवस्थान.
म्हणजे द्रष्टा पुरुष त्याच्या मूळ स्वरूपामध्ये अवस्थित होतो. आणि ही जी अवस्था आहे तर तीच कैवल्याची अवस्था आहे. म्हणजे तदा द्रष्टू, तदा म्हणजे तेव्हा, म्हणजे केव्हा, तर चित्ताच्या वृत्ती शांत वृत्तीचा होता. योगच चित्त वृत्ती निरोध, म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध झाला की द्रष्टा पुरुष त्याच्या मूळ स्वरूपामध्ये अवस्थित असतो. आलं लक्षात? दुसरं आणि तिसरं सूत्र. कारण तदा म्हटलेलं आहे. तदा म्हणजे केव्हा, तर चित्तवृत्तींचा निरोध झाला की. बरोबर? येते हो लक्षात? हा. हो म्हणजे मॅडम. आता मोक्षाचं स्वरूप काय आहे, तर हे आहे. म्हणजे कैवल्याची अवस्था काय आहे, केव्हा कैवल्य म्हणजे प्राप्त होतं, तर चित्तातल्या वृत्तींचा निरोध झाला की कैवल्य प्राप्त होतं. आणि तेव्हा द्रष्टा पुरुष स्वतःच्या मूळ स्वरूपामध्ये तो असतो. आता आपण प्रत्येक वेळेला बघतो की बंधन असतं आणि त्या बंधना म्हणजे मुक्ती मिळवण्यासाठी आधी बंधन पाहिजे. बरोबर? बंधनामुळे दुःख आहे, हो की नाही? म्हणजे तुम्ही जर आतापर्यंतची सगळी काही दर्शनं बघितली तर एवढं तर आपल्याला समजलेलं आहे, हो की नाही? बरोबर? बंधन आहे त्यामुळे दुःख आहे आणि त्या दुःखापासून निवृत्ती म्हणजे कैवल्य. अशा प्रकारचं किंवा थोडंफार इकडे तिकडे थोड्याशा संकल्पना वेगळ्या, पण अशा स्वरूपाचं एकूण आपल्याला दिसून येतं. तर आता इथे योगदर्शनामध्ये सगळ्यात मूळ कारण काय आहे दुःखाचं किंवा बंधनाचं? काय आहे? अविद्या. विद्या. अविद्या. हम्म. अविद्या. बरोबर. अविद्या हे सगळ्यात मूळ कारण आहे. की तुम्हाला, कारण अविद्येनेच आपण बांधलं गेलेलो आहे, हो की नाही? मग त्या अविद्याच तुमची नष्ट झाली सगळ्यात शेवटी. सगळ्यात शेवटी काय नष्ट होते, तर अविद्या तुमची नष्ट होते. मग ते बंधनाचं मूळ कारणच आधी ते जेव्हा नष्ट होतं तर त्यावेळेला या सगळ्या गोष्टी घडून येतात. मग आता आपण ते म्हणजे काय आपण बघणार आहोत. आता अविद्या म्हणजे काय बरं म्हटलेलं आहे त्यांनी, सांगा बरं. अविद्या सूत्र तुमची झाली आहेत ना? तुमचे दोन तर समाधीपाद आणि हो साधनपाद झाला असणार ना, हो की नाही? हो. हो. मग सांगा. पूर्ण नाही झाली. अनात्माला आत्म समजणे बरोबर. आणि त्याला नित्य समजणे. अनित्य शुची दुःखानात्मसु नित्य शुची सुखात्मक खातिर विद्या. म्हणजे काय? अविद्या म्हणजे ज्या अनित्य गोष्टी आहेत त्याला तुम्ही नित्य समजता. आणि ज्या अशुची गोष्टी आहेत म्हणजे ज्या अपवित्र गोष्टी आहेत त्यांना तुम्ही शुची म्हणजे पवित्र समजता. जे दुःख आहे त्याला तुम्ही जेव्हा सुख समजता किंवा अनात्म गोष्टी आहेत जेव्हा त्याला आत्म म्हणता, तर त्यावेळेला ती तिथे अविद्या असते. त्याला अविद्या असं म्हटलं जातं. बरोबर. आता ह्या अविद्येमुळे काय होतं, तर द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोग होतो. आता इथे द्रष्टा आणि दृश्य याच्यामध्ये द्रष्टा म्हणजे काय? द्रष्टा. आत्मा. आपण इथे आत्मा शब्द वापरतो का या नाही. दर्शनामध्ये? काय नाही. वापरतो? काय द्रष्टा वापरतो? म्हणजे पुरुष. पुरुष. म्हणजे त्या त्या दर्शनात ज्या ज्या संकल्पना वापरल्या आहेत तेच शब्द आपण तिथे वापरायचे. समजताना तुम्ही समजून घेताना त्यांचा उपयोग केला, ठीक आहे, पण तिथे तिथे ज्या संकल्पना आहेत त्याच आपण वापरणार आहोत. हो. मग द्रष्टा म्हणजे काय? पुरुष. मग आता पुरुष. दृश्य म्हणजे काय येणार? आता इथे पुरुष आला म्हणजे दृश्य म्हणजे काय? प्रकृती. प्रकृती. मग आता अविद्येमुळे द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोग होतो म्हणजे काय? पुरुष आणि पुरुष. प्रकृती यांचा संयोग होतो. बरोबर. अविद्येमुळे पुरुष आणि प्रकृती यांचा प्रकृती यांचा. संयोग होतो. आता मग दुःखाला काय कारणीभूत आहे, तर हाच संयोग आहे, हा कारणीभूत आहे, हो की नाही? हो दुःखाला हो काय कारणीभूत आहे की ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या आहेत, त्यांचा संयोग झालाय, तर तेच कारणीभूत आहे, हो की नाही? आणि हो मग आता आपल्याला ही जी अविद्या आहे तर ह्या अविद्येचा नाश झाला तर काय होणार? या संयोगाचाही नाश होणार. बरोबर. हो आणि हो. बरोबर.
आपण प्रकृती आणि पुरुष या दोघींचा संयोग होतो, बरोबर, की जो दुःखाला कारणीभूत होतो. हा, मग जर आपल्याला ते दुःखच घालवायचंय, मग ते केव्हा होणार आहे, की या जेव्हा अविद्येचा नाश होतो तेव्हा या संयोगाचाही नाश होतो. बरोबर, एवढं समजतंय? हो. हा, हो मॅडम. मग आता या संयोगाचा नाश होतो त्याला इथे योगसूत्रामध्ये काय म्हटलेलं आहे, तर हान असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? हान. या दोघांचाही ज्या वेळेला नाश, म्हणजे या त्यांच्या संयोगाचा नाश होतो त्याला हान असा शब्द म्हटलेला आहे. आणि ही जी हान अवस्था आहे तीच पुरुषाची मुक्त अवस्था आहे. आलं लक्षात? म्हणजे काय हान अवस्था म्हणजे काय? पुरुष आणि प्रकृती वेगळं होणं, त्यांचा जो संयोग आहे तो नष्ट होणं, म्हणजेच काय? वेगळं होणं. आलं लक्षात? वेगळं. हो. हा, मॅडम इथे हान म्हणजे दुःख नाही का? हान म्हणजे दुःख नाही, त्यांचं वेगळं होणं. हान म्हणजे दुःख असा त्याचा अर्थ होतो, पण इथे हान म्हणजे काय? आपण पुढच्या वेळेला पुन्हा आपण डिस्कस करूया हे. आता जास्त वेळ झालेला आहे. हा हो मॅडम. सर, थांबूया.